हॅलो, हाय, कशा आहात? चला तर आज अशी मस्त लसूणनी मेथी बनवायची आहे बरं का. खूप साधी सिंपल पद्धतीत बनवायची आहे. मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे आपल्याला. कढई ठेवायची, तेल घाला. मोहरीचं तेल वापरलं तरी काहीच हरकत नाही, खूप छान होते. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तेलात छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी आहे ती घालून घ्यायची आहे. मेथी छान आपल्याला तेलावर इथे परतून घ्यायची आहे. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. बारीक गॅसवर छान मेथी आपल्याला याच्यामध्ये शिजून द्यायची आहे. छान बारीक गॅस ठेवायचा, आलटी पलटी करायची, करपवायची बिलकुल नाही बरं का. थोडंसं 5-1 मिनिटांनी ना मीठ घालायचं, थोडंच घाला, खूप घालू नका, कारण आपल्याला भाजीतही मीठ घालायचं आहे. बारीक गॅसवर छान भाजी परतून घ्यायची आहे आपल्याला. इथे आपली भाजी थोडीशी शिजलेली आहे, पूर्ण भाजी शिजवायची नाही आहे आपल्याला. छान इथे प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची आपल्याला. त्याच कढईमध्ये तेल घाला, थोडंसं भरपूर असा लसूण घाला, कारण लसूण मेथी म्हटल्यावर लसूण झालाच पाहिजे. छान लसूण आहे ना इथे आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. ब्राऊन कलर करून घ्यायचा, करपवायचा बिलकुल नाही बरं का. बारीकच गॅस ठेवलेला आहे मी. आणि ना त्याच्यामध्ये मी मोठ्या 3 आकाराचे टमॅटो घातलेले आहेत. मोठे असेल तर 2च घाला, माझ्याकडे छोटे होते म्हणून मी ना 3 टमॅटो घातलेले आहेत. तेलामध्ये टमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये इथे मी थोडंसं मीठ घातलं, आधी हळद घालायची आहे, मिरची पावडर घातलेली आहे, थोडासा गरम मसाला घातलेला आहे. जास्त मसाले आपल्याला इथे वापरायचे नाही आहेत. छान सगळं इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला. बारीकच गॅस ठेवायचा, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे टमॅटो आपल्या इथे छान शिजून निघतात. आणि झाकण ठेवायचं. इथे 4 ते 5 काजू, शेंगदाणे आणि मिरची घेतलेली आहे. मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. पांढरे तीळही घालू शकता तुम्ही, तिळाने पण छान होते. काजू नसेल तर फक्त शेंगदाणे घेतले तरी काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने भाजी नक्की करा, खूप छान लागते, सगळ्यांना नक्की आवडेल. मिरच्याचंही प्रमाण तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता. झाकण ठेवायचं आपल्याला. परत एकदा बघायचं आपले टमॅटो छान इथे ना शिजून झालेले आहेत, मॅश व्हायला हवे. तिथं जाडसर असे ठेवायचे नाही आहेत. जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आपल्याला इथे आणि छान मिक्स करून घ्यायचं बरं का. बारीक गॅस ठेवायचा, लो टू मीडियम. फुल गॅसवर मसाले कधीही परतायचे नाही आहेत आपल्याला. छान परतल्याच्यानंतर इथे आपल्याला ना त्याच्यामध्ये थोडंसं गरम, भाजी करताना नेहमी गरमच पाणी घालायचं, थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. भाजी घालून घ्यायची आहे आपल्याला इथे मस्तपैकी. सगळं मिक्स करायचं आहे बारीक गॅसवर. रंग एकदम सुरेख आणि खायला पण खूप छान झाली होती भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. छान बारीक गॅसवर आपल्याला भाजी मिक्स केली ना, मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून इथे भाजीत घालायचं आहे. पाणी मी गरमच घातलेलं आहे, थंड पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे. छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर. एक झाकण ठेवायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे. पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. छान सगळं मिक्स झाल्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे. आधी आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळं आत्ता पाहायचं आणि मगच मीठ घालायचं. खूप खारट भाजी छान लागत नाही. सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर भाजीला एक छान उकळी घ्यायची. झाकण ठेवा. एक 5-10 मिनिटांनी बघायचं भाजी आपली छान इथे तयार झालेली आहे. क्रीमची वगैरे काही गरज पडत नाही, इतकी छान भाजी लागते ना खायला, खूप मस्त लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मग सांगा रोटी बरं किंवा चपाती बरं, फुलके बरं, कशाबरोबर बरं ही भाजी खूप छान लागते. जिरा राईस बरोबर पण खूप छान लागते. भाजीला छान उकळी आली ना, एक तडका द्यायचा, तेल गरम करायचं, जिरं घालायचं, थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि ना भाजीला एकदम छान असा तडका द्यायचा. इथे तुम्ही अमूल बटरचाही वापर करू शकता, मी तेलच वापरलेलं आहे. आणि छान असा तडका दिला ना, मग तर भाजीची चव खूप छान होते, खूप छान खायला पण भाजी खूप छान लागते. तुम्ही इथे आणखीन पाण्याचा वापर करू शकता, तुम्हाला पातळ हवे असं, पण एवढी ग्रेव्ही खूप मस्त होते आणि खायला पण मस्त लागते. नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.